राज्यात अनेक जिल्हा परिषद शाळांना यावर्षी नवीन गणवेश मिळालेले नाहीत। त्यामुळे अनेक ज्या विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशातच उद्या स्वातंत्र्य दिवस साजरा करावा लागणार आहे, तर अनेक विद्यार्थ्यांना विना गणवेशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याची वेळ आली आहे। आपण आता जळगाव जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये आहो। जळगाव तालुक्यातली कुसुंबा येथील ही ग्रामीण भागातली शाळा आहे। आपण जर बघितलं तर या ज्या विद्यार्थिनी आहेत, या विद्यार्थिनींच्या अंगावर जो गणवेश दिसतो आहे, हा गणवेश हा मागच्या वर्षीचा आहे। यंदाचा त्यांना नवीन गणवेश या ठिकाणी मिळालेला नाही। तर दुसरीकडे आपण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बरेचशा विद्यार्थ्यांना गणवेश नसल्यामुळे ते विना गणवेशाचे विद्यार्थी या ठिकाणी शाळेमध्ये येत आहे। यांना हा गणवेश नसल्यामुळे बघा विदाऊट ड्रेस म्हणजे विना गणवेशामध्ये विद्यार्थी आलेले आहेत। काय सांगशील बाळा, तो शाळेचा गणवेश का घातला नाही? आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मागणी केली होती, पण अजूनपर्यंत आम्हाला शाळेचे विदाऊट म्हणजे आम्हाला विदाऊट गणवेश मिळाल्याने आम्हाला असे विदाऊट काल 15 ऑगस्ट असे विदाऊट कपडे घालून आम्हाला साजरा करावा पडतो। जुना ड्रेस तो होत नाही आहे आम्हाला। उद्या आम्हाला हाच ड्रेस घालून यावं लागेल, जुनेच कपडे तर होणार नाही ना। माझा एक ड्रेस दौडून गेला, मला मॅडमांनी 2-2 ड्रेस दिलेले होते। माझा एक आता मला होत नाही, एक आहे तो जुना ड्रेस आहे, हो नवीन मिळाला नाही। तर जे जुने कपडे होते ते होत नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जुन्या गणवेशामध्ये आपल्याला यावं लागतंय। आम्हाला जुने गणवेश मिळाले। तू आता जो ड्रेस घातलाय तो जुना आहे का मग? हो। यंदाचे नवीन गणवेश मिळाले का तुला? नाही। मग आता काय मागणी तुझी? आता उद्या कसं येशील शाळेमध्ये? याच गणवेशावर येशील का? हो। नवीन गणवेश मिळाला पाहिजे असं हो। बोल ना। आम्हाला मागच्या वर्षीचेच गणवेश आहे, आता आम्हाला नवीन गणवेश मागणी मिळाला पाहिजे। आम्हाला 15 ऑगस्टला पण जुनेच घालावे लागतील। तर या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की आम्हाला जुन्याच गणवेशांमध्ये उद्याचा स्वातंत्र्य दिवस साजरा करावा लागणार आहे। आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापकसुद्धा आहेत। काय सांगाल तर आपल्या शाळेला गणवेश अद्याप मिळालेलं नाही आहे, उद्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशातच स्वातंत्र्य दिवस साजरा करावा लागणार आहे। हो, दरवर्षी 15 ऑगस्टच्या अगोदर गणवेश मिळून जातात, पण यावर्षी अजून शासनाने गणवेश दिलेलं नाही आहे। त्याच्यामुळे मुलांना जुन्या गणवेशानेच तो साजरा करावा लागणार आहे। हो, पाठपुरावा आम्ही रिपोर्ट सगळे केलेले आहेत, पाठपुरावाही करतो आम्ही, पण अद्यापर्यंत गणवेश मिळाले नाही मुलांना। तर अशा पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये गणवेश प्राप्त झालेले नाही आहे। आपण एकंदरीत जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने 4 तालुक्यांनाच गणवेश प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये अंमळनेर, भडगाव, पारोळा आणि पाचोरा या 4 तालुक्यांना अद्यापपर्यंत गणवेशाचं कापड मिळालेलं आहे। त्यापैकी काही शाळांनी गणवेश विद्यार्थ्यांना शिवून दिलेले आहेत, तर बऱ्यापैकी म्हणजेच 12 तालुक्यांना अद्याप कापडसुद्धा मिळालेलं नाही आहे। त्यामुळे एकूण जर विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर 1,82,185 एकूण विद्यार्थी जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत, तर त्यापैकी 1,52,667 विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेलं नाही। त्यामुळे 1.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना उद्या जुन्या गणवेशातच तर काही विद्यार्थ्यांना विना गणवेशातच स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याची वेळ आलेली आहे। कॅमेरामन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।